Hello students, welcome to all of you. I am Miss सीमा लांडगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण COC इन्शुरन्स डिप्लोमा इन रिस्क मॅनेजमेंट यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स एजंट याबद्दल इन्फॉर्मेशन विचारली आहे. त्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स एजंट म्हणजे काय, त्याचबरोबर इन्शुरन्स एजंट कशा पद्धतीनं काम करतात ही इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली गेली. आज आपण बघणार आहोत विमा एजंट, इन्शुरन्स एजंट. ओके, विमा एजंट म्हणून करिअर इंट्रो इन्शुरन्स एजंट. विमा एजंटबद्दल वित्त क्षेत्रातील प्रमुख उद्योगांपैकी एक म्हणजे विमा उद्योग, जिथे लाखो लोकांनी त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पैशांची गुंतवणूक केली. तथापि बऱ्याच विमा कंपन्या आहेत ज्या संभाव्य ग्राहकांना त्यांची सेवा देत असतात. बघा, बऱ्याच विमा कंपन्या आहेत ज्या संभाव्य ग्राहकांना काय करतात, सेवा देत असतात. या सेवांची विक्री करण्यासाठी या कंपन्या विमा प्रतिनिधी नेमत असतात किंवा त्यांना विमा प्रतिनिधीची आवश्यकता तिथं अधिक प्रमाणात असते. विमा एजंट म्हणून करिअरचा पाठपुरावा करणे एकाच वेळी आव्हानात्मक आणि पुरस्कार देणारा असू शकतं. बघा, विमा एजंट म्हणून काम करणं सोपं आहे का, तर नाही, ते आव्हानात्मक आहे. परंतु जे लोक विमा एजंट म्हणून काम करतात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं विमा एजंट म्हणून आपलं करिअर करू शकतात. विमा एजंट म्हणून करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या संभाषण कौशल्यावरती, विशेषतः मूळ भारतीय भाषेमध्ये तसेच इंग्रजी भाषेतही चांगलं आकलन होणं आवश्यक आहे. बघा काय सांगितलं आहे, तुम्हाला जर विमा एजंट म्हणून जर करिअर करायचं असेल तर तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन स्किल जे असणार आहे ते मराठी भाषेमध्येच, त्याबरोबर इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त चांगलं करणं गरजेचं आहे. त्याशिवाय शिवाय त्या क्षेत्रामध्ये जर यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल, सक्सेस तुम्हाला व्हायचं असेल, तर तुम्हाला तुमचे जे स्किल्स आहेत ते नीट ठेवणं अतिशय आवश्यक आहे. तुमच्याकडे जी कौशल्य आहेत ती तुमची सेट असणं अतिशय आवश्यक आहेत. विमा एजंट करिअरचा मार्ग अवलंबण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारी काही कौशल्य आहेत. आता ती कौशल्य कोणकोणती असू शकतात, तर त्यामध्ये चांगली दळणवळणाची कौशल्य तुम्हाला सांगितलीत. इथं तुम्ही कम्युनिकेशन स्किल म्हणू शकता. काय सांगितलंय, विमा एजंट असण्याचे मुख्य घटक निर्दोष नसल्यास कम्युनिकेशन स्किल्स चांगली बनवणे. बघा, विमा एजंट असण्याचे मुख्य घटक जे असतील ते जर निर्दोष नसतील तर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं बनणं अतिशय आवश्यक आहे. ऐकण्याची क्षमता तुमची चांगली असली पाहिजे. ज्या पद्धतीने व्यक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने बोलतात त्याच पद्धतीनं ऐकून घेण्याची क्षमतासुद्धा त्या व्यक्तीमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. काही व्यक्ती आपल्याला समाजामध्ये दिसतात की त्या बोलतात खूप छान, परंतु दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता त्यामध्ये नसते. सो दुसऱ्याचं मत काय आहे ते ऐकून घेण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. त्याचबरोबर ऐकण्याची क्षमता ही आवश्यक संप्रेषण कौशल्य आहे. ग्राहकाला सर्वोत्कृष्ट सेवा आणि उत्पादने पुरवण्यासाठी विमा एजंट्स जे असतील त्या विमा एजंट्सनी त्यांना प्रश्न व गरजा ऐकवल्या पाहिजेत. बघा, ग्राहकाला सर्वोत्कृष्ट सेवा व उत्पादने पुरवण्यासाठी जे ग्राहक आहेत त्यांना सर्वोत्कृष्ट सेवा आणि सर्वोत्कृष्ट उत्पादने पुरवायची. त्यासाठी विमा एजंट्स जे असतील त्यांना वेगवेगळे प्रश्न ऐकून घेण्याच्या सवयासुद्धा त्यांनी लावल्या पाहिजेत. त्याचबरोबर ग्राहकांच्या गरजा काय आहेत, त्यांच्या ॲक्च्युली रियालिटीमध्ये आवश्यकता काय आहेत त्या जाणून घेणंसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आता बघा, बाजारपेठेमध्ये विक्री करण्याची क्षमता यामध्ये काय सांगितलं आहे, एखाद्या विमा एजंटला आवश्यक असलेली कौशल्य म्हणजेच त्यांच्या ग्राहकांना
उत्पादने विकणे किंवा बाजार करणे. काय सांगितले बघा, विक्री किंवा बाजारपेठ करण्याची क्षमता. यामध्ये एखाद्या विमा एजंटला आवश्यक असणारी कौशल्ये म्हणजेच ग्राहकांना उत्पादने विकणे किंवा बाजार करणे. कारण विमा एजंट हे त्यांच्या कौशल्यावरतीच काय करत असतात, विमे हे विकत असतात किंवा विम्याचा बाजार करत असतात. सर्वात अतिशय आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे विमा एजंटकडे त्यांचं स्किल्स, की जेणेकरून त्यांच्या स्किल्सच्या जोरावरती ते जास्तीत जास्त विमे सेल करत असतात. देन त्यांच्याकडे त्यांची सेवा आणि उत्पादने नैतिकदृष्ट्या विकण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. विमा एजंटकडे त्यांची सेवा आणि उत्पादने नैतिकदृष्ट्या विकण्याची क्षमता असणं आवश्यक आहे आणि संभाव्य ग्राहकांना त्यांच्या सेवांचा फायदा घेण्याचे, त्याचबरोबर फायदा पटवून देणं तिथं आवश्यक आहे. बघा, विमा एजंट्सनी ज्या काही सेवा विमा एजंट हा ग्राहकांना प्रोव्हाइड करतोय, त्याचा फायदा ग्राहकांना किती प्रमाणामध्ये आहे ते ग्राहकांना पटवून देणं तिथं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर लोककौशल्य, त्यामध्ये वरील मुद्द्यासह जसे पाहिले जाऊ शकते, ग्राहकांसोबत चांगला मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण करण्याची क्षमता विमा एजंटच्या विक्री अहवालात तीव्र वाढ करू शकते. बघा काय सांगितले, ग्राहकांबरोबर चांगला मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण करण्याची क्षमता विमा एजंट्सचा विक्री अहवाल जो असणार आहे त्यांचा, त्या विक्री अहवालामध्ये तीव्र वाढ केली जाऊ शकते. त्यानंतर लोककौशल्यांसाठी विमा एजंट्सना त्यांच्या ग्राहकांचा पाठपुरावा करावा लागतो. बघा, लोककौशल्यांसाठी जे विमा एजंट्स असतील त्यांना काय करावं लागतं, त्यांच्या ग्राहकांचा पाठपुरावा तिथं करावा लागत असतो. त्यांच्या गरजा समजून घेऊन त्यांना चांगल्या सेवा देण्याची आवश्यकता तिथं असते आणि त्यांना अधिक फायदेशीर पर्यायांबद्दल खात्री पटवून देणं सुद्धा तिथं अतिशय आवश्यक असतं. या कौशल्यांसह आणि बऱ्याच अनिर्दिष्ट कौशल्यांसह विमा एजंट्सना काही उद्दिष्टे पूर्ण करणं गरजेचं असतं. यामध्ये बघा, उद्दिष्टे सांगितलेत. मग काय उद्दिष्टे असू शकतात किंवा पुढे काय सांगितलं जाऊ शकतं आपल्याला, त्यामध्ये ग्राहक आणि ग्राहकांच्या गरजेचे विश्लेषण. ग्राहक आणि ग्राहकांच्या गरजेचे विश्लेषण करा आणि योग्य सेवा आणि योग्य विमा योजना त्यांना ऑफर करा. अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा कार्य म्हणू शकतो आपण विमा एजंटचं. काय तर ग्राहक आणि ग्राहकांच्या गरजा ज्या आहेत त्याचं पहिल्यांदा विश्लेषण करा आणि योग्य सेवा आणि विमा योजना त्यांच्यासाठी जी योग्य आहे त्याचीच ऑफर त्या ग्राहकांना करा. पुढाकार तयार करा आणि वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा करा. त्याचबरोबर ग्राहकांना कोट ऑफर करा. नवीन ग्राहक आणा आणि सध्याच्या ग्राहकांमध्ये विक्री बंद करा. नेटवर्किंग आणि संबंध बनवणे जे त्यांच्या व्यवसायांना प्रोत्साहन देत असते. बघा, जास्तीत जास्त लोकांशी संबंध बनवणं, जास्तीत जास्त लोकांबरोबर आपलं नेटवर्क ठेवणं, ते नक्कीच विमा एजंटला त्यांचा जो व्यवसाय असेल विमा विकण्याचा, त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देत असते, मोटिवेट करत असते. विमा एजंट बनण्याची पात्रता. अनेक करिअर मार्गाप्रमाणेच विमा एजंट म्हणून करिअरसाठी काही शैक्षणिक आवश्यकता आणि पात्रतेचे निकष आवश्यक असतात. बघा, विमा एजंट म्हणून तुम्हाला काम जर करायचं असेल किंवा करिअर जर करायचं असेल तर या मार्गाप्रमाणेच विमा एजंट म्हणून करिअरसाठी काही शैक्षणिक आवश्यकता आणि पात्रता असणं आवश्यक आहे. मग शैक्षणिक पात्रता काय असू शकते तुमची विमा एजंट व्हायचं म्हटल्यानंतर? तुमची
तिथं 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची वयाची पात्रता तिथं 18 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्यानंतर विमा एजंट करिअरच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी उद्योग आवश्यकता पूर्ण करतात. बघा, उद्योग आवश्यकता पूर्ण करतात हे सुनिश्चित करण्यासाठी उमेदवारांना विचारले जाईल. त्यानंतर विमा एजंट म्हणून जर विमा एजंट म्हणून करिअरसाठी पात्रतेचे निकष येथे आहेत. उमेदवारांनी व्यवस्थापन, विमा, बँकिंग किंवा विक्री क्षेत्रात वैध पदव्युत्तर पदवी असणं अत्यावश्यक आहे. या क्षेत्रामधील पदव्युत्तर पदवी देखील उमेदवारास अधिक फायदेशीर आणि करिअर मार्ग शोधण्यास मदत करू शकते. बघा काय सांगितलंय, या क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी देखील उमेदवाराला अधिक फायदेशीर, त्याचबरोबर करिअर मार्ग शोधण्यामध्ये काय करू शकते, मदत करू शकते. हे नोंद घ्यावे की ज्या विद्यार्थ्यांनी आपली 12वीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि विक्री आणि विपणन क्षेत्रात निर्दोष कौशल्य आहे, ते देखील विमा एजंट म्हणून करिअरसाठी पात्र असू शकतात. बघा काय सांगितलंय, तुम्हाला एक टीप दिली आहे. टीपमध्ये विद्यार्थी शाळेतून पदवी घेतल्यानंतरच विमा एजंट बनण्याची संधी घेऊ शकतात. विद्यार्थी शाळेमधून पदवी घेतल्यानंतर विमा एजंट बनण्याची संधी घेऊ शकतात, परंतु योग्य पदवी प्राप्त करणे सुस्पष्टपणे देखील चांगलं असतं. बघा, विद्यार्थी शाळेमधून जर पदवी घेतली तर लगेच ते विमा एजंट बनण्याची संधी शोधू शकतात, परंतु जे काही एज्युकेशन आहे ते प्रॉपर होणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. म्हणजे जी काही पदवी घेतली जाणार आहे ती योग्य सुस्पष्टपणे मिळणं आवश्यक आहे. नोकरी, भूमिका, विमा एजंट्सचे प्रकार. विमा एजंट म्हणून आपल्याला संभाव्य ग्राहकांशी संवाद साधण्यापासून ते योग्य दस्तऐवजीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंत अनेक कामे करणं तिथं आवश्यक आहे. तथापि करिअरमध्ये विमा एजंट म्हणून नोकरीच्या अनेक भूमिका आहेत. करिअरमध्ये विमा एजंट्स म्हणून नोकरीच्या अनेक भूमिका आहेत. बघा, विमा एजंट या भूमिकेसाठी आपण ग्राहकांचा पाठपुरावा करू शकतो आणि त्यांना आकर्षक विमा योजना ऑफर करू शकतो. आता ज्या काही आकर्षक विमा योजना असतील त्या विमा योजना वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात, जेणेकरून की कस्टमर्स त्या योजनाकडे अट्रॅक्ट होतील आणि त्या कंपनीच्या वेगवेगळ्या सेवा आणि उत्पादनावर विक्री जास्तीत जास्त होऊ शकेल. ते ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांना प्रामुख्याने कंपनीचे विक्री अधिकारी असतात. लक्षात घ्या, विमा एजंट या भूमिकेसाठी आपण ग्राहकांचा पाठपुरावा करत असतो आणि त्या कंपनीच्या वेळोवेळी सेवा आणि उत्पादनावर विक्री करणं इथं आवश्यक आहे. ते ग्राहक आणि संभाव्य ग्राहकांना कंपनीचे विक्री अधिकारी असतात. बघा, जे ग्राहक असतील अगोदरपासून ते ग्राहक आणि संभाव्य ग्राहक जे असतील ते कंपनीचे विक्री अधिकारी असतात. इन्शुरन्स क्लेम या भूमिकेअंतर्गत आपण विमाधारकाच्या ग्राहकांच्या हरवलेल्या जबाबदाऱ्या मोजण्यासाठी, यामध्ये विमाधारकांच्या ग्राहकांच्या हरवलेल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या मोजण्यासाठी इन्शुरन्स जबाबदार असेल.
दुसऱ्या शब्दामध्ये वर्ड्समध्ये आपण विमा कंपनीला आपल्या गमावलेल्या नुकसान भरपाईसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील याची मोजणी करावी लागते. विमा सल्लागार या नोकरीच्या भूमिकेसाठी मूलभूतपणे आपण संभाव्य क्लायंटसाठी सल्लागार म्हणून वागावे आणि विविध विमा योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी वास्तविक डाटा प्रदान आहे का याची आवश्यकता सुद्धा इथं असते आणि ते चेक करावं लागत असतं मेन म्हणजे. देन विमा एजंट रोजगार क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्रातील संघटनांनी पुरवलेल्या चल ऑफर व सेवांचा परिणाम म्हणून विमा उद्योग अर्थव्यवस्थेतील अव्वल उद्योगांपैकी एक बनला आहे. म्हणूनच विमा क्षेत्रातील विमा क्षेत्रामध्ये सामील होण्यास इच्छुक उमेदवारांसाठी रोजगारांच्या संधी ह्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात. इच्छुक विमा एजंटसाठी रोजगारांच्या काही संधी इथं आहेत. त्यामध्ये भारतातील विमा एजंटसाठी अव्वल कंपन्या भारतभर अशी अनेक संस्था आहेत की ज्या इच्छुक विमा एजंटला नोकरी देण्याची ऑफर करतात. बघा, भारतातील जी विमा एजंटसाठी अव्वल कंपन्या असतील त्या ज्या व्यक्तींना विमा एजंट म्हणून काम करायचे, नोकरी करायची त्यांनाच काय करतात, ऑफर देतात. भारतातील विमा एजंट्सच्या शीर्ष कंपन्यांची यादी जर आपण पाहिली, बघा भारतामधील ज्या काही कंपन्या विमा एजंटसाठीच्या असतील आणि त्यामध्ये फेमस म्हणजे लीडला असतील त्या कंपन्या, त्यामध्ये LIC कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ICICI प्रुडेन्शियल्स लाईफ इन्शुरन्स, HDFC जीवन विमा, टाटा AIA लाईफ इन्शुरन्स, PNB मेट लाईफ इंडिया विमा, बर्लासन लाईफ विमा, बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स क्लेम, देन जीवन विमा, SBI लाईफ विमा एजंटला आपले करिअर म्हणून निवडण्याची योजना राखत आहात का? तज्ज्ञांची मदत घ्या. विमा एजंट्सना वेतन किंवा पगार भारतभर दिल्या जाणाऱ्या सामान्य पगारावर आधारित भारतातील विमा एजंट्सची पगाराची माहिती तर आपल्याला मिळून येते. काही विमा एजंट असतात त्यांना अतिशय सामान्य पगार असतो. काही विमा एजंट असतात ते त्यांना जास्तीत जास्त पगार असू शकतो. आता विमा एजंट होण्यासाठी पुस्तके आणि अभ्यास साहित्य, कोणत्याही नोकरीत उत्कृष्टतेसाठी पुस्तके वाचणे आणि त्या क्षेत्राबद्दल भरपूर अभ्यास करणं आवश्यक आहे. विमा एजंटसाठी अशी अनेक पुस्तके आहेत जी त्यांना क्षेत्रातील अधिक चांगले व्यावसायिक होण्यासाठी मदत करू शकतील. विमा एजंटसाठी तयार झालेल्या पुस्तकांच्या यादीमधील बघा, विमा एजंट होण्यासाठी किंवा विमा एजंटसाठी तयार केलेली जी पुस्तकं असतील त्या पुस्तकांची यादी इथं असेल. जीवन विमा सरलीकृत, यामध्ये आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे आणि आपण का माहिती केली नाही. फ्रँक बीरच्या विक्रीमध्ये अपयशस्वी होण्यापासून मी स्वतःला कसे उठवले. पुनर्विमा लेख, KL नाईक यांचे पुनरावृत्त लोकांसाठी व्यावसायिकांसाठी सुलभ संदर्भ पुस्तक विक्री व्यवस्थापन कोड क्रॅक करत आहे. बघा, कोड क्रॅक करत आहे. विक्रीचं मोजमाप आणि व्यवस्थापन करण्यासाठी गुपिते, बघा विक्रीचं मोजमाप आणि व्यवस्थापन करण्यासाठी गुपिते त्यांचे लेख जे आहेत आपल्या स्पर्धेपासून दूर करायचं ग्राहकांना आणि आपण जिंकायचं. विमा एजंट बनण्याचं साधक पगारावर आधारित प्रोफाईलपेक्षा कमी आधारित जॉब प्रोफाईल असल्याने कमाई क्षमता मिळवण्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात नफा मिळून जातो. तसेच उद्योग संस्था उच्च दराने वाढत असल्याने उद्योगातील नोकऱ्याची उपलब्धताही तर वाढत असते. विक्री या विपणन क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सर्वसाधारणपणे भारतीय आणि जागतिक बाजारपेठा समजून घेण्यासाठी हा एक चांगला प्रारंभ बिंदू आहे किंवा ठरतो आहे. देन अशा प्रकारे विक्री व्यावसायिक म्हणून
अशा प्रकारे विक्री व्यावसायिक म्हणून आपली भविष्यातील व्याप्ती सुधारू शकते. विमा एजंट होण्याबाबत आपण केवळ आपल्या कंपनीच्या प्रतिस्पर्धीशीच नव्हे तर आपल्या कलिग्स जे असतील, आपले सहकारी जे असतील त्यांच्याशी लढा देत असल्याने त्या क्षेत्रामध्ये आपली स्पर्धाही उच्च राहणार आहे. आपल्याला नवीन विक्रीची रणनीती आखण्याची आणि लक्ष्य बाजाराबद्दल संशोधन करण्याची आवश्यकता इथं असू शकते. म्हणूनच अपेक्षेनुसार कामकाजाचे तास आपल्यालाच बऱ्याच शारीरिक तग धरण्याची आणि चिकाटी आवश्यकता असते. बघा, आपल्या शरीराला जास्तीत जास्त तग धरण्याची, चिकाटाची आवश्यकता असते, कारण आपल्याला वेगवेगळ्या ग्राहकाकडे शारीरिकरित्या प्रवास करण्याची आवश्यकता तिथं असते. आणि त्याचबरोबर नाकारांना सामोरे जाण्यासाठी मानसिक आणि भावनिक सामर्थ्य देखील आपल्याला तिथं असणं अतिशय आवश्यक आहे. सो या पद्धतीनं आपण बघू शकतो की विमा एजंट कशा पद्धतीनं काम करू शकतो, किंवा तुम्ही याला टायटल देऊ शकता इन्शुरन्स बिझनेस ॲज अ प्रोफेशन. ओके, या पद्धतीनं तुम्ही तुमचं टायटल तिथं मेंटेन करू शकता.